नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2025 बाबत बऱ्याच महिन्यांपासून याच्यावरती चर्चा चालू आहे। डिपार्टमेंट थ्रू चर्चा चालू आहे, अंतर्गत परिपत्रक पण चालले, पण अजून मात्र भरतीची जाहिरात काय दिसत नाहीये। पण रिसेंटली 8 दिवसापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर डिपार्टमेंटने सांगितलं होतं की याच्याबद्दलची 3 नोव्हेंबरला मीटिंग आम्ही घेणार आहोत आणि ह्या मीटिंगमध्ये बिंदू नामावली पद्धत अपडेट करण्याबाबत, त्याचबरोबर ही एक्झाम कोण घेणार हे डिसाईड करण्याबाबतली मीटिंग असणार आहे। सो ही मीटिंग आता 3 नोव्हेंबरला झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये काय ठरलंय थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टींची डिस्कशन चर्चा करणार आहोत। तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की नगर परिषद भरती जाहिरात येणार आहे। बघा, लेट झाली आहे, भरपूर लेट झाली आहे, पण ती लेट का होईना पण येणार आहे। आणि जे विद्यार्थी तयार करू इच्छित असाल, ज्यांना आतापासून तयारी लागायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना रेकॉर्ड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे 1999 प्लस GST मध्ये। सो ही बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता। आता बघा, मागेच तुम्हाला मी माहिती दिली होती, बघा महत्त्वाची अपडेट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती। त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की यामध्ये बैठक झाली होती, 3 नोव्हेंबरला बैठक आयोजित केली होती 2:30 ते 3:30 या वेळेमध्ये। गुगलची लिंक पण त्यांनी शेअर केली होती। मग आता ही मीटिंग झालेली आहे। ह्या मीटिंगमध्ये बघा कोणी मीटिंग घेतली आहे, तर सह आयुक्त नगर परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची ही मीटिंग होती। आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मीटिंग झालेली आहे। याचा काय रिपोर्ट आलाय, काय मीटिंगमध्ये निर्णय झाले थोडक्यात बघूया। या बैठकीमध्ये सर्व विभागीय सह आयुक्त, जिल्हा सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन यांनी आपल्या कार्यालयाशी संबंधित वरील बाबतीच्या अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावं असं सांगितलं होतं। माहिती काय घेऊन यायची होती, त्यांनी दिलेली माहिती होती की बिंदू नामोली पद्धत किंवा सरळ सेवेने भरती करण्यासंदर्भात काय अपडेट आहे तुमच्या लेवलला, ते अपडेट घेऊन त्यांना मीटिंगला यायचं होतं। आता बघूया, 2 परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो। परिपत्रक क्रमांक 1 आहे, 3 नोव्हेंबरलाच आलेले हे परिपत्रक आहे आणि कोणी पाठवले तर महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग, नागपूरने दिलेलं हे परिपत्रक आहे। कुणासाठी दिलंय, जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सर्व नागपूर विभाग, नागपूरच्या सर्व विभागाला या मीटिंग नंतर ही परिपत्रक आहे। काय परिपत्रक आहे, नगर परिषद नगर पंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत। मग त्यांनी संदर्भ दिलाय उपायुक्त नगर प्रशासन यांचे पत्र क्रमांक, हे त्यांनी पत्र क्रमांक दिले, हे काय वाचत नाही, पदभरतीचा पत्र क्रमांक आहे। मग त्यात त्यांनी काय सांगितलंय, उपरोक्त संदर्भित विषयांमुळे नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडून नगर परिषद नगर पंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली बघा 3 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या आढावा सभेत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहे। आता 3 महत्त्वाचे निर्देश त्यांनी दिलेले आहे। त्यातलं पहिलं बघा, नगर परिषद नगर पंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करणे। आता ही पदं निश्चित करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलंय, म्हणजे हे अपडेट घ्यायला लावलंय। अजूनही हे अपडेट त्यांनी घेतले नाही। RTIच्या माध्यमातून आपण माहिती काढली, असंख्य पदे रिक्त आहेत, 4000च्या प्लस पदं रिक्त आहेत। आता रिसेंटली ही RTI जानेवारीचा आहे, अजूनही पदे रिक्त झाली असतील। त्याचबरोबर बिंदू नामावली अद्ययावत करणे, बिंदू नामावली त्या उभा आणि आडू आरक्षणानुसार बिंदू नामावलीना कुठे कोणतं पद कुणाला आरक्षित आहे ते पण फायनल करायचं आहे। आणि सरळ सेवा पदभरती करता TCS IBPS कंपनीशी करारनामा करणे। आता 2 गोष्टी आम्ही समजू शकतो, पण तिसऱ्यामध्ये TCS IBPS घेणार एक्झाम या संदर्भात करार करायचं असं या परिपत्रक सांगितलं जातंय, म्हणजे MPSC घेणार नाहीच ही असं MPSCचं मागे एक परिपत्रक आलेलं आहे। त्याच्याबद्दल अपडेट मी पुढे घेणार आहे की MPSC कडनं महानगरपालिका आणि ZPच्या जागा MPSC घेणार नाहीये असं परिपत्रक आहे। त्याची शहानिशा मी करत आहे, त्याचे GR वगैरे काढत आहे, ते आले की तुम्हाला मी दाखवतो। पण सध्या तरी आता असं दिसतं आपल्याला, नगर परिषद भरती ही एकतर TCS किंवा IBPS घेणार आहे या परिपत्रकानुसार। आता हे परिपत्रक 99.9% खरंच आहे, सोशल मीडियातनं मिळालेलं आहे, आपल्या काही सोर्सेसकडनं हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आता हे
खरंच असं कन्सिडर केलं तर या दोघांपैकीच एक्झाम घेणार आहे. आता एमपीएससी जवळपास नाही घेणार असं दिसतंय या परिपत्रकानुसार तरी बघा. आणि त्यांनी सांगितलंय संचालनाचे प्राप्त निर्देशानुसार वरील प्रमाणे मुद्द्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करावी व ज्या नगर परिषद नगरपंचायतींनी नियोजित पदभरतीच्या अनुषंगाने अद्यापही बिंदू नामावली अपडेट केलेली नाहीये अशा नगर परिषद नगरपंचायतीचे बिंदू नामावली तपासणीचे प्रस्ताव तातडीने मागासवर्ग कक्षाकडे सादर करून घेण्याचे योजावे व तसा कार्यपूर्ती अहवाल कार्यालयात सादर करावं असं कोण दिलेलं आहे? रवींद्र भिलावे, विभागीय सह आयुक्त नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग नागपूर यांनी हे परिपत्रक काढले, नागपूर रिजन साठी काढलंय. सो या 3 गोष्टी करायच्या आहेत. पद निश्चित करा, बिंदू नामावली अद्याप करा आणि फायनल करा कोणती कंपनी घेणार आहे. ओके, या संदर्भात आता हे परिपत्रक ज्यांना दिलेलं आहे हे कोण आहे? सगळे जिल्हा सह आयुक्त आहे. यांना परमिशन आहे, यांना काय म्हणूया आपण अधिकार आहे की त्यांना TCS IBPS कोणाची तरी एकाशी करार करायचा आहे. आता हे फक्त नागपूर विभागासाठी नाही होणार, पूर्ण महाराष्ट्रासाठी होणार आहे. हे तर 100% खरंच आहे. आता दुसरं परिपत्रक जे पाठवलं गेलंय ते बघा कुणासाठी आहे? हे पण नगर परिषद प्रशासन विभागाने वर्धाने पाठवले बघा, वर्धा. आता नागपूरमध्येच हे वर्धा येतं, नागपूरच्या वर्धा डिव्हिजनने पाठवलेलं हे नगर परिषद कार्यालयाने पाठवले. कोणाला पाठवलंय? मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत सर्व वर्ध्यातल्या बघा, त्या जिल्ह्यातल्या. पहिले विभागाला एक परिपत्रक गेलं आणि त्या विभागातल्या त्या जिल्ह्याने एक परिपत्रक काढलंय. कोणाला काढलंय? सगळे मुख्याधिकारी नगर परिषदेचे. काय विषय? नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत. त्यांनी खाली संदर्भ तोच दिलेला आहे. आणि पुढे मात्र त्यांनी काय निर्देश दिले तर 2च गोष्टी यांना सांगितल्या. मुख्याधिकारी जे आहेत त्यांना TCS IBPS करार करण्यासंदर्भात त्यांना अधिकार नाही, त्यामुळे त्यांच्या परिपत्रकात ते नाही आलंय. 2 मात्र नियम आले त्यांना. काय की नगर परिषद मधील रिक्त पदे निश्चित करा आणि बिंदू नामावली अद्यावत करणे असं त्यांना सांगण्यात आलंय. आणि ही कार्यवाही पूर्ण करून तसा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे. जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन बघा यांनी हे सैनिशी दिलंय आणि यांना पहिलं पत्रक आलंय, यांना आलेलं आहे. सो यावरून असं समजतंय की इथे नगर परिषद भरती घेण्यासंदर्भात प्रोसेस चालू आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही प्रोसेस बऱ्याच दिवसापासून चालू आहे, RT आपण काढली, सगळं काढलं, मागेच येणार त्या पण हे आता हे जे डिपार्टमेंट आहे, हे नगर परिषद डिपार्टमेंट असेल, त्याचे मंत्री असेल, त्याचे डिपार्टमेंटचे अधिकारी असेल, सचिव लेवलपर्यंतचे, हे सगळ्यांनाच हे सगळ्या गोष्टीतच जावं लागतं. सो याला डिले होत चाललेला आहे, अजूनही डिले होऊ शकतो. फक्त तुमच्यापर्यंत मी माहिती एवढी देतो आहे की सध्या इंटरनल गोष्टी काय घडत आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथं आम्हाला वाचता येतं, पण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसावं असं गृहीत धरून मी सांगतोय तुम्हाला, कारण या सगळ्या गोष्टी अपडेट आपण काढत असतो आणि लिंकेज करत असतो. सो ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे. याचा अर्थ असा दिसतो, सारांश जर सांगायचं म्हटलं तर नगर परिषदेची जाहिरात येणार आहे. कधी येणार हे अजून निश्चित नाही, पण मात्र ही प्रोसेस इंटरनल चालू आहे एवढी लक्षात घ्या. आणि तुमचा जो अभ्यासाचा फ्लो चालू तो कंटिन्यू चालू द्या, चालू ठेवा. ऍड येणारच आहे. आणि मार्गदर्शनासाठी तुम्हाला बॅच अपेक्षित असेल तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. सध्या रेकॉर्डेड बॅच आहे, जेव्हा आम्ही लाईव्ह करू तो लाईव्ह बॅच याच फीमध्ये तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ. त्यासाठी काय करा, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.